खूप साऱ्या सिनेमांमध्ये राखीला खूप महत्त्व दिले. त्यामुळे लोकांच्या मनात राखी म्हणजे फक्त भाऊ बहीण यांच्यातील नातं असं समजलं जाऊ लागलं आणि त्याला खूपच महत्त्व मिळालं. हे ऐकून बरेच लोक चकित होतील आणि म्हणतील असं काही नाहीये. पण खरंच विचार केला तर आजच्या काळात कोणत्या मुलीला तिच्या भावाची रक्षा हवी आहे? आणि जर अजूनही एखाद्या मुलीला वाटत असेल की तिचा भाऊ येऊन तिची रक्षा करेल, तर ही गोष्ट साजरी करण्यासारखी नाही. ही तर चिंतेची बाब असायला हवी. मुलगी अजूनही भावाला सांगतेय की तू येऊन माझी रक्षा कर, हे ऐकून वाईट वाटायला हवं. का बरं? मुलगी का नाही करू शकत भावाची रक्षा? सगळ्याच बाबतीत समानता आहे ना. मुली आज प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत, मग रक्षणाच्या बाबतीतही समानता असायला हवी. आणि गंमत तेव्हा वाटते जेव्हा बहीण भावापेक्षा 8-10 वर्षांनी मोठी असते तरी सुद्धा तिला राखी बांधताना पाहिलं जातं. तुम्ही घरांमध्ये पाहाल, 1 वर्षाचा भाऊ असेल आणि 10 वर्षांची बहीण त्याला राखी बांधतेय आणि म्हणतेय तू माझी रक्षा कर. तो लहानगा रडतोय, पाळण्यात सू करतोय, तो काय रक्षा करणार? थोडंसं विचित्रच वाटतं ना. आजच्या काळात मला नाही वाटत की बहिणींना कुणाच्या रक्षणाची गरज आहे. आपले महान शास्त्र सुद्धा आपल्याला हेच शिकवतात. धर्माला कायम रक्षणाची गरज असते आणि जर तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर बाकी सगळ्याच गोष्टींचं संरक्षण आपोआप होतं. धर्मो रक्षति रक्षितः. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. मग बहिणींना आज काय गरज आहे कुणाच्या रक्षणाची?